नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 30 जानेवारीच्या भागामध्ये आजचा भाग पण मित्रांनो खूप असा छान आहे. सुरुवातीला काय होतं, की काव्य आता पार्थला मनवायचा प्रयत्न करत असते, की मला सोडायला वगैरे चला, केंद्र माझं बाहेर आहे मुंबईच्या. तर तेव्हा पार्थ नाही, नाही असं म्हणून तिला स्पष्ट शेवटी नाहीच म्हणून सांगतो आणि तेव्हा काव्य आता त्याच्यावरती रुसते आणि तिथून ती निघून जाते. तर पार्थ म्हणत असतो, की काव्य तुम्हाला नकार देताना ना माझ्यासुद्धा काळजावरती जखमा होत आहेत. पण माझा तर नाईलाज आहे आणि आता काव्या त्याच्यावरती खूप रुसलेली असते आणि इतकी ती रुसलेली असते, की ती जेवायचंच बंद करून टाकते. म्हणजे ती जेवतच नाही त्या रागाच्या भरात. तर तेव्हा पार्थला ज्यावेळेस कळतं, की काव्या अजून सुद्धा जेवलेल्या नाहीयेत, तर तेव्हा चक्क तो आता मानिनीकडून काव्यासाठी जेवणाचं ताट तयार करून घेतो आणि तिच्याजवळ जातो आणि तिला नेहमीप्रमाणे म्हणजे गेल्या वेळेस सुद्धा असंच त्याने भरवलेलं असतं तिला. अगदी तसंच तो आत्ता सुद्धा तिला भरवू लागतो आणि तेव्हा आता काव्याचा राग थोडासा शांत होतो आणि त्यानंतर तर मित्रांनो म्हणजे पार्थ असंच लॅपटॉपवरती ते फोटोज वगैरे बघत असतो. तर तेव्हा त्यांच्या दोघांचे परत ते फोटो जे असतात ते याच्यासमोर येतात आणि तो आता म्हणतो, "नाही आता बास झालं. आता ना काव्यानं समोरासमोर विचारलंच पाहिजे." आणि तो जाऊन काव्याला विचारतो सुद्धा, की तुमच्या भूतकाळाबद्दल जे काही आहे ते सगळं काही सांगा." तर तेव्हा काव्यसुद्धा म्हणते, "हो, मी तयार आहे." आणि ती आता सगळं काही तिच्या भूतकाळाबद्दल आता पार्थला सांगत असते मित्रांनो. आणि इकडे तर आता हे दोघे मिळून म्हणजे चित्राचं कन्यादान करायसाठी आलेले असतात आणि लग्न मंडपात वगैरे त्यांचा छान असा रोमॅन्टिक सीन सुद्धा दाखवलेला आहे. म्हणजे ज्या दरवेळीप्रमाणे ही नंदिनी पडत असते आणि तेव्हा जीवा तिला सावरतो वगैरे आणि त्यानंतर अक्षता वगैरे असतात त्या तिच्या तिच्या तोंडावरती फेकून मारतो. मस्त कॉमेडी सुद्धा छान दाखवलेली आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस कन्यादानाचा विधी सुरू होतो, तर तेव्हा जीवाच्या डोळ्यामध्ये अचानकच पाणी येतं आणि तो कन्यादानाचा विधी मध्येच थांबवतो. तर तेव्हा नंदिनी आता त्याला विचारते, की "जीवा काय झालं रडायला?" तर तेव्हा जीवा सांगतो, की "तुम्ही सुद्धा ना कुणाच्या तरी काळजाचा तुकडा असता आणि मी सगळ्या पुरुषांच्या वतीने तुम्हाला वचन देतो, की आम्ही पुरुष ना आता कधीच तुम्हाला दुखावणार नाही." आणि असं त्याने सांगितल्यानंतर आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येतं मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हा असा सगळा काही भाग होता. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. पार्थ आता काव्याला नाही म्हणून किचनमध्ये येतो. तर तेव्हा काव्या सुद्धा त्याच्या मागे-मागे येते आणि त्याला म्हणते, "अहो पार्थ असं का करताय तुम्ही? तुम्ही तर तिथले बॉस आहात." तर पार्थ म्हणतो, "विक्रम देशमुख बॉस आहेत, मी नाही." तर काव्या म्हणते, "वडीलच आहेत ते तुमचे. काय म्हणायचंय तुम्हाला ते नाही म्हणतील?" तर पार्थ तिला म्हणतो, "काव्या प्लीज मी तुम्हाला होकार नाही देऊ शकत." तर काव्या त्याला म्हणते, "का? भीती वाटते पुन्हा माझ्या प्रेमात पडाल?" आणि असं तिने म्हटल्यानंतर आता पार्थ तर एकसारखा तिच्या नजरेमध्ये बघू लागतो आणि परत तिची नजर त्याची नजर चोरून घेतो. तर काव्या त्याला म्हणते, "बोला ना, काय विचारते मी? बोला, बोला ना देशमुख." असं ती म्हणत असताना पार्थ तिला म्हणतो, "काव्या बास झालं. मी नाही येऊ शकत तुमच्यासोबत. तुम्ही ना अनिशासोबत जावा." तर काव्या म्हणते, "ठीक आहे, मी जाते आणि तुम्ही इथेच थांबा. नकोय ना मी तुम्हाला तुमच्या नजरेसमोर? मग ठीक आहे, मी जाऊन ना अनिशाच्या घरीच राहते." असं बोलून ती आता तिथून चाललेली असते, तर तेव्हा पार्थ आता तिच्या मागे-मागे जातो आणि तिला थांबवतो. "मी तुम्हाला फक्त अनिशा सोबत जा म्हणतोय आणि तुमचं काय हे मध्येच, मी तिकडेच जाऊन राहते." तर काव्या म्हणते, "अहो पार्थ मी आपल्याबद्दल बोलत होते. मला तिची सोबत नकोय, तुमची सोबत पाहिजे आहे." तर पार्थ म्हणतो, "काव्या प्लीज जरा नीट समजून घ्या." तर काव्या म्हणते, "नाही, नाही आता ना मला काही समजून सुद्धा नाही घ्यायचं आणि ऐकून सुद्धा नाही घ्यायचं. चूक केली आहे ना मी, शिक्षा भोगायला तर पाहिजेच मला आणि जन्मभर मी ही शिक्षा भोगते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा पार्थ, जेव्हापासून ना आपल्या नात्याबद्दल मला क्लॅरिटी यायला लागली आहे ना, तेव्हापासून मी माझ्या पास्टबद्दल तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत होते. तेव्हापासून मला असं वाटायला लागलेलं होतं, की आपलं आयुष्य जर पुढे जाणार असेल, तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. आणि मला सांगा मी असा का विचार केला? कारण आपण दोघं एकत्र यावं असं माझ्या मनामध्ये चालू होतं म्हणून. ठीक आहे, तुम्ही त्यावेळी नाही ऐकलं आणि मीही हट्टाने तुम्हाला नाही सांगितलं. पण मी हे का केलं हे एकदा तरी कन्सिडर करा ना पार्थ. आणि तरीसुद्धा पार्थ शांतच असतो. तर काव्या तर परत त्याला विचारते, "नाही करणार आहात ना तुम्ही काव्याला माफ?" "ठीक आहे मग पार्थ आणि ही काव्या ना तुमच्यासाठी तडफडतेय. जीव चाललाय तिचा तुमच्यासाठी. उभी आहे इथे काव्या तुमच्यासमोर. तुम्हाला जे हवं आहे ते करायला तयार आहे ती. आणि स्वतःला बदलायला सुद्धा तयार आहे पार्थ. आणि जाऊ देत ना, ठीक आहे मी 19-20 दिवस केले प्रयत्न, पण फेल झाले मी. पण मला ना पार्थ फक्त 2 दिवस द्या. फक्त 2 दिवस द्या. तसंही मी माझ्या परीक्षेसाठी निघणारच आहे ना. आणि 2 दिवसानंतर मी जी जाईन ना, ती परत नाही येणार. आणि असं तिने म्हटल्यानंतर आता मात्र मित्रांनो पार्थला धक्का बसतो.
तर काव्य पुढे म्हणते, "अहो तुमचीच तर इच्छा पूर्ण करतेय. परत नाही त्रास होणार तुम्हाला माझा. नाही येणार मी परत." असं ती सर्व काही मित्रांनो आता बोलते आणि तिथून ती लगेचच तडक निघून जाते. तर पार्थ आता तिला थोडासा अडवायचा प्रयत्न करतो, पण बोलत काही नाही आणि थांबतो. आणि तो आता मनातल्या मनात बोलू लागतो, "काव्या तुम्हाला नकार देणं म्हणजे स्वतःलाच मनामध्ये एक जखम करून घेण्यासारखं आहे हो. पण आता मला तुमच्यामध्ये गुंतायचं म्हणलं की भीती वाटते. खूप भीती वाटते. पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तेच वादळ, परत हे सगळं सोसायला नको वाटतंय मला." असं तो सर्व काही आता मनामध्ये बोलत असतो आणि आता इकडे परत त्यांनी लग्नामधला सीन दाखवलेला आहे. इथे आता प्राचीचं लग्न सुरू होत असतं आणि तेव्हा नंदिनी आता पुढे येते आणि तिला मिठीच मारते आणि तिला म्हणते, "अगं किती गोड दिसतेस." तर नंदिनीने असं म्हटल्यानंतर जेव्हा तिला म्हणतो, "झालं बोललीस? आणि थांब आता 1 मिनिट." असं म्हणून नंदिनीच्या डोळ्याच्या शेजारचं थोडंसं काजळ घेतो आणि प्राचीला लावतो आणि म्हणतो, "तुझ्या भावानेच तुझी नजर काढलेली आहे. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या तुझ्या सुखी आयुष्याला कोणाचीच नजर लागणार नाहीये, इन्क्लुडिंग आमची सुद्धा." आणि असं त्याने म्हटल्यानंतर प्राची त्याला मिठीच मारते आणि म्हणते, "थँक दादा. खरं तर ना तू असताना वाईट वेळ फार काळ टिकतच नाही आणि तू होतास ना म्हणूनच फंडाचे 5 लाख रुपये पटकन जमा झाले बघ आणि नंदिनीताईचं टेन्शन दूर झालं आणि प्रीतम तर तुझा फॅनच झालाय बघ." आणि असं ती बोलत असताना जेव्हा तिला म्हणतो, "अगं प्रीतम म्हणजे तुझा होणारा नवरा राईट?" तर प्राची म्हणते, "हो, हो, राईट. आणि त्याला ना अरे तुला भेटायचं आहे." तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं पण कुठं आहे तो?" तर तेव्हा प्राची आता 1 मिनिट म्हणते आणि प्रीतमला हाक मारू लागते. तर तेव्हा प्रीतम आता तिथे येतो. तर प्राची त्याला म्हणू लागते, "अरे प्रीतम मी तुला म्हणाले होते ना, की जीवादादा आणि नंदिनी ताई हेच दोघे आहेत ते जगामधलं बेस्ट कपल." तर तेव्हा प्रीतम म्हणू लागतो, "आय नो, आय नो. जीवाला कोण ओळखत नाही? अरे मी जेवढे चित्राला मेसेज केले नसेल ना, तेवढेच मी ना #नंदिनी हे मेसेज केलेले आहेत." आणि त्यानं असं म्हटल्यानंतर जेव्हा तर हसूच लागतो. तर प्रीतम पुढे म्हणतो, "आणि चित्रानं तर मला धमकीच दिलेली आहे, की जेव्हा जसं नंदिनीवरती प्रेम करतो ना, तसंच अगदी तू माझ्यावरती प्रेम करायचं आहेस. म्हणजे कविता लिहायच्या, पत्र लिहायची, चहा करायचा आणि काय तर गणपतीला मोदक करायचे." आणि असं तो सांगत असताना नंदिनी म्हणते, "अरे बापरे! चित्रा तू तर सगळं काही सांगून टाकलेस प्रीतमना." तर तेव्हा चित्रा म्हणते, "ताई तुला तर माहिती आहे ना, की माझे आई-वडील नाहीयेत ते आणि इतक्या गोष्टी शेअर करायच्या होत्या. फायनली ना माझ्या आयुष्यामध्ये प्रीतम आला आणि मी त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि आता ना जीवानदिनीसारखं आमचंही नातं छान डेव्हलप होईल." असं तिने म्हटल्यानंतर आता नंदिनी आणि जीवा एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर जीवा म्हणतो, "नक्की होणार, पण ना लग्नाआधी एक टिप देतोय. नवरा-बायकोच्या नात्यामध्ये आणखीन 2 जोडीदार असतात. एक असतो प्रेम आणि दुसरा असतो गैरसमज." असं तो थोडंसं नंदिनीकडे बघतच बोलत असतो आणि पुढे म्हणतो, "या दोघांच्यामध्ये ना कायम स्पर्धा सुरू असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं ना तर प्रेमच जिंकलं पाहिजे." असं तो नंदिनीकडे बघतच बोलत असतो आणि पुढे म्हणतो, "गैरसमजाला काउन्सिलेशन प्राइज देत राहायचं, पण त्याची जागा ताटातल्या मिठाइतकीच ठेवायची. बाकी सगळा मेन कोर्स प्रेमाचा. जर का तुमचं प्रेम जिंकलं ना, तरच तुमचं नातं जिंकलं म्हणून समजा." आणि आता तो नंदिनीला विचारतो, "काय नंदिनी बरोबर आहे ना?" तर तेव्हा नंदिनी सुद्धा आता "हो, हो" असं म्हणून मांडू लावते. आणि आता हे दोघे एकमेकांच्याकडे बघत हसत असतात. तर तेव्हाच आता इकडून गुरुजी नवरा-नवरी दोघांनी सुद्धा मंचावरती यायला पाहिजे असं पुकारतात. तर जेव्हा म्हणतो, "वाह! वाह! चला आता तुमच्या नात्याची गाठ ऑफिशियली बांधण्याची वेळ आलेली आहे. चला." असं म्हणून त्या दोघांना आता पुढे जायला सांगतो आणि ते दोघे तिथून आता निघून जातात पुढे. आणि इतक्यातच आता एक जण येतो आणि नंदिनीच्या हातावरती अक्षता ठेवून तिकडून निघून जातो. तर तेव्हा जेव्हा सुद्धा हात पुढे करतो, तर त्याचं लक्ष नसतं आणि तो तिथून निघून जातो. तर जेव्हा त्याला म्हणतो, "अरे वांग्या." तर नंदिनी त्याच्याकडे जरासं चिडून बघते. तर जेव्हा म्हणतो, "अगं मला अक्षताच दिले नाहीत त्याने." तर नंदिनी म्हणते, "अहो मग ठीक आहे, आपण वाटून घेऊयात. हात पुढे करा." असं म्हटल्यानंतर जेव्हा तर हसत-हसत हात पुढे करतो आणि नंदिनी त्याच्या हातावरती अक्षता टाकू लागते. आणि जेव्हा नंदिनी त्याच्या हातावरती अक्षता देत असते, तर जेव्हा तर एकसारखाच तिच्याकडे बघत असतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्याकडे बघतच राहते. तर आता इकडे मित्रांनो देशमुखांच्या घरी वसूने रम्याला फोन लावलेला असतो आणि ती तिला सांगत असते, "रम्या नको ऐक माझं, एवढं जिव्हारी लावून घेऊ नकोस. अगं तुझ्या आवाजावरूनच कळतंय मला मी आई आहे तुझी, कळतंय ना? अगं काल रात्री घरी सुद्धा नाही आलीस तू आणि असं मैत्रिणीकडे जाऊन राहण्याने काय होणार आहे सांग बरं? ऐक, ऐक माझं, आपण ना तुझ्यासाठी एखादा दुसरा प्रोजेक्ट." असं ती बोलत असताना तिकडून रम्या मित्रांनो फोनच कट करून टाकते. तर वसू म्हणते, "ठेवला फोन हिने. इतकी विचित्र आहे ना ही मुलगी, धड ऐकून सुद्धा घेत नाही."
तर असं ती बोलत आता मानिनी जवळ जाते. तर मानिनी तिला विचारते, "वसुताई, पार्थ आज घरूनच काम करतोय, पण रम्याचं कसं आहे?" तर वसू तिच्यावर चिडतेच आणि म्हणते, "मुद्दामून विचारतेस ना तू मानिनी?" तर मानिनी म्हणते, "अहो, पार्थ घरून काम करणार आहे. रम्या ऑफिसला जाणार आहे का नाही एवढंच विचारते मी. कारण ती आता जाताना सुद्धा दिसली नाही आणि जेवायला सुद्धा नव्हती म्हणून." तर वसू रागारागातच बोलत असते. म्हणते, "कशी असेल? काल रात्रीपासून घरीच नाही आलेली ती. आणि हे सगळं ना तुझ्या त्या काव्य आणि पार्थमुळे झालेलं आहे. पण ती घरी आली नाही, जेवली नाही याचं ना कुणाला सुतक ना सोयत." असं ती सर्व काही बोलत असते आणि तेव्हा मागून पार्थ तिथे आलेला असतो आणि तो जोरानेच "आत्या" असं ओरडतो आणि तिच्याजवळ येऊन म्हणतो, "आत्या, त्यासाठी ना माझ्या आईवरती आवाज चढवायची काही गरज नाहीये." तर वसू म्हणते, "तुझ्या आईवरती आवाज चढवून बोलले तर त्याला तुला इतका त्रास होतोय ना त्याचा. पण मग तुम्ही रम्यासोबत माझ्या जे काही वागलात त्याचा मला किती त्रास होत असेल याचा विचार केलायस का तू? माझ्या रम्याने इतकी मेहनत केलेली आहे त्या प्रोजेक्टवरती आणि ती किती दुखावली केली असेल याचा विचार कधी केलायस का? आणि त्याची तर किंमत तू ठेवलेलीच नाहीयेस पार्थ. आणि एवढंच नाही तर काल रात्रीपासून ती घरी आलेली नाहीये, तर एका शब्दाने सुद्धा तू विचारपूस केली नाहीस." तर मानिनी म्हणते, "एक मिनिट वसुताई, आत्ता तुम्ही फोनवर कोणाशी बोलत होतात?" तर वसू आता सांगते, "मी रम्याशीच बोलत होते आणि काल रात्रीपासून ती मैत्रिणीकडेच आहे." तर मानिनी म्हणते, "म्हणजे ती सेफ आहे ना आणि ती कुठं आहे हे सुद्धा तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि जणू काही तिच्याशी कॉन्टॅक्टच झालेला नाहीये असं कांगावा करताय मग तुम्ही." तर वसू म्हणते, "तसं नाहीये मानिनी. रम्या ना पार्थमुळे दुखावली गेलेली आहे. पण ती घरी आलेली नाहीये. पण याला नाही वाटलं ना, की ती तिची जराशी चौकशी करावी. ती घरी आलेली नाहीये, का नाही आलेली? जेवली का नाही?" आणि असं ती बोलत असताना आता पार्थ एकदमच म्हणतो, "काव्या जेवल्यात का?" आणि त्यानं असं म्हटल्यानंतर वसुधा तर एकदम अजून रागाने तीळपापडच होतो आणि ती आता रागारागात बाजूलाच जाते. तर पार्थ आता मानिनीजवळ जातो आणि तिला विचारतो, "सांग ना काव्या जेवल्यात का?" तर मानिनी म्हणते, "नाही अरे, ती कधीपासून अभ्यासच करत बसलीये. मी तिला म्हणाले जेवायला ये म्हणून, पण नको म्हणाली ती." आणि ती विचारते, "पार्थ, तुमच्यामध्ये काही बिनसलंय का? काव्या जरा दुखावल्यासारखी वाटली मला. तिचं एक्झाम सेंटर सुद्धा शहराच्या बाहेर आलेलं आहे. म्हणून मी तिला म्हणाले, की आपली गाडी घेऊन जा. तर मला ती नाही म्हणाली. आपल्याकडच्या कुठल्याच गोष्टीवरती हक्क दाखवण्याचा अधिकार नाहीये, असं ती मला म्हणाली. आणि म्हणाली म्हणजे तो होता, पण आता मी तो गमावलेला आहे." आणि ती आता विचारते, "असं का म्हणाली रे ती? काही बिनसलंय का तिचं? काही झालंय का?" तर असं ती विचारत असताना पार्थ अजूनपर्यंत शांतच असतो आणि तो आता म्हणतो, ताट वाढा, मी नेऊन देतो. जेवतील त्या." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर वसूला राग येतो आणि मानिनी थोडीशी खुश होते. आणि त्यानंतर लगेचच काव्यासाठी ताट वाढून पार्थकडे देते. तर पार्थ सुद्धा लगेचच ताट घेऊन गेस्ट रूममध्ये जातो आणि गडबडीने तो आतमध्ये जात असतो आणि काव्या फिरत-फिरत अभ्यास करत असते आणि परत आता या दोघांच्या डोक्याची टक्कर होते. आणि तेव्हा काव्याच्या डोक्याला खूप दुखत असतं. तर पार्थ आता लगेचच परत अजून एक टक्कर मारा नाहीतर शिंगे येतील असं इशाऱ्याने सांगत असतो. आणि आपलं डोके पुढं करतो, तर तेव्हा काव्या नाही असं म्हणून इशाऱ्यानेच त्याला सांगते आणि ती रुसलेली असते त्याच्यावरती. आणि त्यानंतर आता तिचं पेन खाली पडलेलं असतं. तर तेव्हा पार्थ सुद्धा ते पेन बघतो आणि काव्या सुद्धा एकाच वेळेला ती पेन बघते. आणि हे दोघं सुद्धा परत खाली वाकायला जातात ते पेन घ्यायला आणि परत दोघांच्या डोक्याची टक्कर होते. आणि आता परत पार्थ इशाऱ्याने तिला म्हणतो, "ठीक आहे, ठीक आहे. झालं आता. आता शिंग नाहीत येणार." तर काव्या त्याला म्हणते, "आता झाले ना? मग जावा इथून बाहेर." असं ती सुद्धा इशाऱ्यातच त्याच्यासोबत बोलत असते. आणि यांचं सगळं काही असं इशाऱ्या-इशाऱ्यामध्येच चालू असतं मित्रांनो. आणि तेव्हा आता पार्थ त्याच्या हातामधलं ताट काव्याला दाखवतो. तर ते ताट बघितल्यानंतर काव्या अजून जास्त रुसल्यासारखं दाखवते आणि जाऊन तिथं खुर्चीवरतीच बसते. तर पार्थ सुद्धा आता पुढे येतो आणि टेबलवरती ते ताट ठेवतो आणि तिला म्हणतो, "खाऊन घ्या." तर काव्य त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. पण पार्थ आता तिथून निघून जातो. तर इकडे आता मित्रांनो लग्न मंडपामध्ये हे दोघे सुद्धा आता वरती स्टेजवरती येत असतात, नंदिनी आणि जीवा. तर तेव्हा नंदिनी पुढं असते आणि जीवा तिच्या मागे-मागे असतो आणि ज्यावेळेस नंदिनी स्टेजवरती एक आपलं पाय टाकते आणि तेव्हा तिचा तोलच जातो आणि नेहमीप्रमाणे ती पडते आणि ती पडत असताना आता जीवा बरोबर मागून तिला सावरतो आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. तर तेव्हा नंदिनी सुद्धा त्याच्याकडेच म्हणजे दरवेळीप्रमाणे यांचं असतं ना, तसंच ती आता त्याच्या नजरेमध्ये बघू लागते आणि जीवा सुद्धा आता तिच्या नजरेमध्ये एकसारखा बघू लागतो आणि हे दोघे सुद्धा एकमेकांच्या मध्ये हरवून गेलेले असतात. आणि त्यानंतर परत आता जेव्हा तिला व्यवस्थित उभा करतो आणि आता या दोघांचं लग्न परत सुरू होतं आणि आता अक्षता वगैरे टाकू लागतात.
तर तेव्हा आता जीवाला नंदिनीच्या शेजारी उभं राहायचं असतं. तर तेव्हा तिथे एक बाई असते जीवा तिला जरासं सरकायला सांगत असतो. तर तेव्हा ती बाई म्हणते, "नाही, नाही, तिकडे पुढे जाऊन उभा राहा." तर तेव्हा जीवा थोडासा नाराज होतो आणि परत इकडे तिच्या बरोबर समोर येऊन उभा राहतो आणि त्यानंतर अंतरपाठाच्या पलीकडून जरासं वरती मान काढतो आणि जोराने अक्षता फेकून नंदिनीला मारतो आणि जेव्हा नंदिनी त्याच्याकडे रागाने बघत असते, तर तेव्हा तिच्याकडे बघून तो हसू लागतो आणि ज्यावेळेस अंतरपाठ खाली होतो, तर समोर त्याला नंदिनी मुंडावळ वगैरे बांधलेलीच दिसू लागते आणि ती त्याच्याकडे एकदम प्रेमाने बघत असलेली त्याला दिसू लागते. आणि आता हा सुद्धा एकदम असं इमॅजिन करतो, की हा सुद्धा मुंडावळ्या वगैरे बांधून समोर आलेला आहे आणि या दोघांचंच लग्न चालू असतं. नंदिनी आता त्याला हार घालते आणि हा सुद्धा तिला हार वगैरे घालतो आणि स्वतःच टाळ्या वाजवू लागतो आणि त्यानंतर त्या विचारातून बाहेर आल्यानंतर समोर बघतो तर या दोघांचं लग्न चालू असतं आणि तेव्हा तो एकदम स्वतःला एक छोटीशी टपली मारतो आणि त्यानंतर आता कन्यादानाचा विधी सुरू होतो आणि हे दोघे सुद्धा आता चित्राचं कन्यादान करायसाठी बसतात आणि तेव्हा थोडीशी चित्रा भावूक झालेली असते आणि आता हे दोघे सुद्धा मिळून तिचं कन्यादान करू लागतात आणि नंदिनीने जिवाच्या हाताला हात लावलेला असतो आणि ज्यावेळेस आता कन्यादानाचा विधी पुढे सुरू होत असतो आणि जिवाच्या हातावरती पाणी टाकत असतात, तर तेव्हा जिवाच्या डोळ्यामधूनच पाणी येतं आणि एकदम तो भावुक होतो आणि आपला हातच मागे घेतो. तर नंदिनी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, "जिवा काय झालं तुम्हाला? अहो असे अचानक रडताय कशासाठी?" तर जिवा तर खूप इमोशनल झालेला असतो आणि खूप रडत असतो. तर आता इकडे देशमुखांच्या घरामध्ये काव्या अजून सुद्धा अभ्यासच करत बसलेली असते आणि तिच्यासमोर ते ताट तसंच असतं. तर थोड्या वेळाने आता पार्थ परत येतो आणि त्याच्याकडे बघतो तर तिने असं तोंडामध्ये पेन वगैरे धरलेलं असतं. तर पार्थ तिच्या तोंडातून ते पेन काढून घेतो आणि तिला इशाऱ्यानेच म्हणतो, "ते खाऊन घ्या." तर काव्या त्याच्याकडे ताटाकडे बघते तर पार्थ विचारतो आता, "का नाही जेवलात अजून?" तर काव्या म्हणते, "4 दिवसाच्या वरती परीक्षा आली आहे माझी. परवा निघायचंय मला. जेवत बसायला वेळ नाहीये माझ्याकडे." तर पार्थ आता काही न बोलता तिथून उठतो आणि तो बाहेरच जातो आणि त्यानंतर म्हणजे तो हात धुवायसाठी गेलेला असतो आणि हात धुवून परत येतो आणि चक्क एक घास घेतो आणि काव्याकडे न बघता तो तिच्यासमोर तो घास धरतो आणि काव्य काय लवकर खात नसते आणि परत थोडासा विचार करते आणि त्याच्या हातून ती खाऊ लागते आणि या दोघांचं असं छान मस्तपैकी चाललेलं असतं. तर त्यानंतर पार्थ अजून एक घास घेतो आणि थोडंसं काव्याकडे बघतो. तर तेव्हा काव्या त्याच्याकडेच बघत असते आणि आता पार्थ तिच्याकडे बघत-बघत तिला घास भरवत असतो. तर काव्या त्याच्याकडेच बघत राहते, तर पार्थ आता तिला घास भरवतो आणि काव्या त्याच्याकडेच बघत असते, तेव्हा पार्थ तिला म्हणतो, "माझ्याकडे नका बघू, पुस्तकाकडे बघा." तर काव्या आता परत अभ्यास करू लागते आणि पार्थ तिच्याकडेच एकसारखा बघत असतो. तर काव्या आता परत हळूशी त्याच्याकडे बघते आणि तेव्हा तिला आता तो क्षण आठवतो, ज्यावेळेस पार्थने असंच तिला तिची एक्झाम असते म्हणून तिला भरवलेलं असतं आणि त्यावेळेस पार्थ खूप खुश असतो आणि काव्य आता हे सगळं काही डोळे मिटून आठवत असते आणि पार्थ तिच्याकडेच बघत असतो आणि त्यानंतर तिला ते सुद्धा आठवतं, की जेवण झाल्यानंतर पार्थने तिला पाणी सुद्धा प्यायला आपल्या हाताने दिलेलं असतं आणि ते आठवल्यानंतर ती थोडीशी भावूक झालेली असते मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, तर जीवा आता इकडे परत कन्यादान करायला सुरुवात करतो आणि तो थोडा भावूक झालेला असतो आणि आता तो नंदिनीला म्हणू लागतो, की "मी ना यापुढे सगळ्या पुरुषांच्याकडून तुम्हाला प्रॉमिस करतो, आम्ही ना तुम्हाला नीट वागवू. तुम्ही ना कुणाच्या तरी काजाचा तुकडा आहात." आणि असं तो आता बोलत असताना नंदिनीच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं. तर इकडे आता पार्थ परत ते सगळे 16 डिसेंबरचे फोटोज वगैरे बघत असतो आणि तेव्हा नंदिनी आणि त्याचा फोटो समोर येतो आणि त्यानंतर आता इतक्यातच त्या दोघांचा परत फोटो येतो म्हणजे जीवाचा आणि काव्याचा आणि तो एकदमच लॅपटॉप आता बंद करून टाकतो आणि म्हणतो, "बास झालं आता. आता काव्याशी समोरासमोर बसून बोललंच पाहिजे." आणि त्यानंतर तो जाऊन काव्याला डायरेक्ट विचारतोच. तर काव्यसुद्धा म्हणते, "तयार आहे ना मी देशमुख. नियतीप्रमाणे मी तुम्हाला सगळा काही माझा भूतकाळ सांगायला तयार आहे आणि ही प्रक्रिया आपण प्रामाणिकपणाने सुरू करूयात." आणि असं तिने बोलल्यानंतर आता पार्थ तर तिच्याकडे बघतच असतो आणि त्याला थोडंसं आश्चर्य सुद्धा वाटलेलं असतं मित्रांनो. तर आता बघूयात काव्य आता पार्थला काय-काय सांगते ते आणि ती सगळं काही कबूल करून त्यांचं नातं आता पुढे जातं का नाही ते. तर मित्रांनो असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.